तर राज्यभरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे। गेले अनेक दिवसांपासून ज्या हप्त्याची वाट पाहतात तोच निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल किंवा इंदिरा योजना असेल, निवृत्ती पेन्शन असेल, या सर्व योजनांचा आता हप्ता वितरण एप्रिल महिन्यासाठीचे सुरू झाले आहे आणि हे पैसे डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्याकरिता आता मान्यता दिली आहे। याबाबतचा शासन निर्णय देखील प्रकाशित करण्यात आला असून यामध्ये काही महत्त्वाची माहिती इतरही योजनांबद्दल दिली आहे। सरकार आता डीबीटी द्वारेच वितरण करणार असल्याने डीबीटी साठी देखील काही नवीन अटी व निकषांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे। त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता शासन निर्णय पाहून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी योजना असतील, नोकर भरती असतील किंवा शेतकरी योजना असतील, यांचे सर्वात योग्य आणि लवकरात लवकर अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या हक्काच्या मराठी हायटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि चला आपण व्हिडिओ सुरू करू आणि हा जीआर काय सांगतो ते पाहूया। लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल करण्याबाबत म्हणजेच की हा शासन निर्णय कशा संदर्भात आहे तर या शासन निर्णयाअंतर्गत आता संजय गांधी निराधार योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल किंवा निवृत्ती वेतन योजना असेल, या सर्व योजनांचे पैसे डिसेंबर महिन्यापासून अडकलेले पैसे जे आहेत ते पैसे आता डीबीटी पोर्टलद्वारे वितरित करण्याबाबतचा हा 11 एप्रिल 2025 चा राज्य सरकारद्वारे निर्गमित केलेला शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या शासन निर्णयामध्ये काय माहिती दिली आहे, या शासन निर्णयामध्ये कोणत्या अटी टाकलेल्या आहेत, तसेच हे पैसे कधीपर्यंत जमा होणार याबद्दलची देखील माहिती आज आपण या जीआरच्या माध्यमातून घेणार आहोत। तसेच त्यापूर्वी अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या ठिकाणी बघा, प्रस्तावना आपण सुरुवातीला वरती हे शासन निर्णय असतात, सर्व कुठले कुठले शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत याबद्दल देखील तुम्ही माहिती घेऊ शकता। आता या प्रस्तावनेमध्ये काय सांगितलं हे आपण स्पष्ट पाहूया। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, त्यासोबतच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवल्या जात आहेत। यामध्ये काय सांगितलंय बघा, या सर्व योजना आहेत, या योजना राज्य सरकारद्वारे राबवल्या जातात। आता माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटीचा अर्थ काय असतो, डायरेक्ट बेनिफिट किंवा डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, याच्या माध्यमातून तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावर थेट पैसे ट्रान्सफर केले जातात। यामध्ये तुम्ही अर्ज करताना कोणते बँक खाते दिलेले आहे किंवा तुमचे या आधीचे पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होत होते याबद्दलची ते माहिती पाहत नाही, तर तुमच्या आधार कार्डशी संलग्न अथवा लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये या संदर्भातील निधी हा वितरित केला जातो। आता त्यानुसार पुढे काय सांगितलं आहे, त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे। याचा अर्थ काय आहे लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे हा की यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की माहे 2025 म्हणजेच की जो आपला काय म्हणतात मार्च 2025 पर्यंतचे पैसे आहेत ते बँक खात्यामध्ये आधीच जमा झालेले आहेत। मग जमा झाले तर अनेक महिलांचं मत आहे की आम्हाला पैसे का मिळाले नाही, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की याचा एकच अर्थ आहे की तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नाहीये, तुमचं आधार डीबीटी साठी इनेबल्ड नाहीये आणि म्हणून तुम्हाला संबंधित पैसे मिळाले नाहीत। यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक करून घ्यावे लागणार आहे, ज्याला आपण आधार सीडिंग देखील बोलतो। ते केल्यानंतर तुम्हाला संबंधित असलेले सर्व अर्थसहाय्य डीबीटी द्वारे जमा केले जाणार आहे। आता यामध्ये काय आहे, माहे एप्रिल 2025 चे अर्थसहाय्य थेट डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करायचे आहेत। त्यासाठी सदरहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। यावर शासन निर्णय काय आलेला आहे, मग राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनातील लाभार्थ्यांना माहे 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे जमा करण्यात आलेले आहे। म्हणजेच की जानेवारी पासून ज्यांचं डीबीटी इनेबल नाहीये किंवा ज्यांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नाहीये अशा संबंधितांना
योजनेअंतर्गत निधी मिळाला नाही, म्हणून तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर तुम्ही सर्वात पहिली गोष्ट काय करायची आहे, तर तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक करून घ्यायचे आहे. हे न केल्यास तुम्हाला एप्रिल महिन्यापासून देखील पैसे मिळणार नाहीत. पुढे काय सांगितलंय, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास, म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय अंतर्गत एक संयुक्त खातं काढलं जाईल. त्या खात्यामध्ये या योजनेचा लाभार्थी निधी जो असतो तो निधी वितरित करण्यात येईल आणि त्यानंतर डीबीटी द्वारे हे पैसे प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येतील. एवढा असा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयाची अंमलबजावणी देखील झालेली आहे. म्हणूनच तुम्हाला देखील हे पैसे आता लवकरात लवकर जमा होतील जर तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक करून घेतले तर, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तर त्यामुळे हा महत्वाची व्हिडिओ आणि महत्वाचा GR जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या महत्वाच्या माहिती व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.